Hello everyone, my name is Miss Sonam Pawar. Today we will continue with the second lecture of Human Resource Management. Okay, in the previous lecture we had overview the syllabus of Human Resource Management subject. In today's lecture we will start the first topic or unit of the Human Resource Management subject. The first unit is entitled as Introduction to Human Resource Management. Okay, unit number first is entitled as Introduction to Human Resource Management. In this topic included the 5 contents. The first contents are meaning of human resource management. Second is objectives of human resource management. Third is functions of human resource management. Next is importance of human resource management. And last is recent trends in human resource management. तर आज आपण या लेक्चर्समध्ये तुमचा जो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला 4 टॉपिक्स दिलेले आहेत. तर त्या 4 टॉपिक्समध्ये जो फर्स्ट युनिट आहे तो स्टार्ट करणार आहोत. तर युनिट नंबर फर्स्टचं टायटल आहे इंट्रोडक्शन टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामध्ये 5 कंटेंट्स आहेत. त्या 5 कंटेंट्समधील फर्स्ट कंटेंट आहे मीनिंग ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. सेकंड इज ऑब्जेक्टिव्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. Third is functions of human resource management. Next is importance of human resource management. And last is recent trends in human resource management. तर तुम्हाला या टॉपिकच्या आधारे या युनिट नंबर फर्स्टच्या आधारे प्रॉपर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे जी संकल्पना आहे त्यामधून तुम्हाला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय त्याचा स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर या युनिट नंबर फर्स्टमध्ये तुम्ही HR मॅनेजरला जे काही फंक्शन्स करावे लागतात ते फंक्शन्स कोणते आहेत. जर ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट योग्य प्रकारचे करायचे असेल तर HR मॅनेजरला अनेक फंक्शन्स करावे लागतात. तर ते फंक्शन्स कोणते आहेत त्याचं स्टडी करणार आहात. त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे अनेक ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याची इम्पॉर्टन्सही पाहणार आहात. अँड रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अशा 5 कंटेंटचा स्टडी तुम्ही युनिट नंबर फर्स्टमध्ये करणार आहात. सो In this today's lecture, we have discussed the meaning of human resource management and various definitions of human resource management. आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट त्याचा प्रॉपर मीनिंग पाहणार आहोत आणि अनेक ऑथर्सने ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या काही डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. तर त्या डेफिनेशन्स कोणकोणत्या आहेत त्याचा देखील स्टडी या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द मीनिंग ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर आपण आजच्या लेक्चरची सुरुवात ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशाला म्हटले जाते त्याचं जे काही मीनिंग आहे त्याचं जे काही इंट्रोडक्शन आहे त्याच्या आधारे करणार आहोत. सो ॲज द वर्ड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो वर्ड आहे तो वी कॅन डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा वर्ड 2 पार्ट्समध्ये डिव्हाइड केला आहे त्याचे विभाजन केले आहे. तर ते 2 पार्ट्स कोणते आहेत तर फर्स्ट इज ह्युमन रिसोर्स अँड सेकंड इज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. लक्षात द्या की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा जो वर्ड आहे तो 2 पार्ट्समध्ये डिव्हाइड केला आहे. त्यामधील फर्स्ट आहे ह्युमन रिसोर्स अँड सेकंड इज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. सो या 2 कन्सेप्टच्या आधारे तुम्ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय ते पाहणार आहात. सो नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय ह्युमन रिसोर्स. तर फर्स्टली तुम्हाला ह्युमन रिसोर्स म्हणजे काय हे समजणे अत्यंत आवश्यक आहे. तर ह्युमन रिसोर्स म्हणजे काय तर ह्युमन रिसोर्स मीन्स इज अ पर्सन और एम्प्लॉई दॅट वर्क्स फॉर ॲन ऑर्गनायझेशन. Human resource means is a person or employee that works for an organization. Organization ही स्मॉल असो लार्ज असो कोणत्याही टाईपची असो त्यामध्ये वर्कर्सची गरज ही असतेच. मग त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो काय एम्प्लॉई आहे जो पर्सन आहे जो काय ह्युमन आहे जो काम करत असतो त्यालाच ह्युमन रिसोर्स असे म्हणतात. ह्युमन रिसोर्स म्हणजे काय तर
जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन असेल, एखादी कंपनी असेल, ज्या ठिकाणी व्यक्ती जो काही वर्कर जो एम्प्लॉई काम करीत असतो, वर्क करीत असतो, त्या वर्कर्सला, त्या एम्प्लॉईजला, त्या पर्सनलाच ह्युमन रिसोर्स असे म्हटले जाते. त्यानंतर सेकंड आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. व्हॉट इज मीन बाय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट? सो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय आहे, त्याचं प्रॉपर मिनिंग काय आहे? तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट HRA इज द प्रोसेस ऑफ एम्प्लॉईंग पीपल, ट्रेनिंग देम, कॉम्पेन्सेटिंग देम, डेव्हलपिंग पॉलिसीज रिलेटिंग टू देम अँड डेव्हलपिंग स्ट्रॅटजीज टू रिटेन देम. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय? तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी ह्युमन रिसोर्स हा अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे. कारण जर ह्युमन रिसोर्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये नसेल तर ती ऑर्गनायझेशन रन होऊ शकत नाही. कारण फक्त कॅपिटल, लँड, मशिनरीज असून चालत नाही, तर ते योग्य त्या प्रकारे हँडल करण्यासाठी त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्सची आवश्यकता असते. कारण जे काही मशिनरीज आहे, कॅपिटल आहे, लँड, हे सर्व निर्जीव घटक आहेत आणि जो लेबर असतो, जो ह्युमन रिसोर्स असतो, तो सजीव घटक असतो. मग हा काय करतो ह्युमन रिसोर्स? तर जे काही लँड, मशिनरी, कॅपिटल म्हणजे जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन योग्य प्रकारे रन करायची असेल तर त्यासाठी आवश्यकता असणे जे काय लँड मशिनरीज आहे ते योग्य त्या प्रकारे त्याचे मॅनेजमेंट करण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स करीत असतो. मग त्या ह्युमन रिसोर्सचे देखील योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये त्यासाठी HR मॅनेजर असतो, की ह्युमन रिसोर्स मॅनेजर त्या ऑर्गनायझेशनमध्ये असतो. मग तो ह्युमन रिसोर्स मॅनेजर या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करण्याचे काम त्या ठिकाणी करीत असतो. यामध्ये ह्युमन रिसोर्सचे पहिल्यांदा काय केले जाते? तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ एम्प्लॉईंग पीपल. तर त्या ऑर्गनायझेशनसाठी जे उपयुक्त असणारे एम्प्लॉईज आहेत ते पहिल्यांदा रिक्रूट केले जातात. त्यानंतर त्यांचे योग्य त्या प्रकारे सिलेक्शन केले जाते. त्यांची क्वालिफिकेशन, त्यांची एलिजिबिलिटी पाहिली जाते. त्यानंतर त्यांच्याकडे जास्त भरपूर प्रमाणात नॉलेज आहे का, ते योग्य त्या प्रकारे काम करू शकतात का, हे सर्व त्या ठिकाणी जेव्हा एम्प्लॉयची रिक्रुटमेंट केली जातात, ते रिक्रुटमेंट केलेल्या एम्प्लॉईजमधूनच त्या कॅन्डिडेट्समधूनच योग्य तो कॅन्डिडेट सिलेक्ट केला जातो. आणि त्यानंतर जे काही कॅन्डिडेट सिलेक्ट केले जातात त्यामधून योग्य ते ट्रेनिंग त्यांना देण्याचे काम त्या ठिकाणी केले जाते. त्यानंतर कम्पेन्सेटिंग देम. नेक्स्ट इज डेव्हलपिंग पॉलिसीज रिलेटिंग देम अँड डेव्हलपिंग स्ट्रॅटर्जीज टू रिटेन देम. तर ह्युमन रिसोर्सचे मोठ्या प्रमाणात विकास करता यावे, त्यांची डेव्हलपमेंट व्हावी, यासाठी हा HR मॅनेजर अत्यंत चांगले काम करीत असतो आणि त्यासाठी या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. The basic meaning, or you can say the simplest meaning of human resource management, it means can be managing the human resources that are in the office or in your workplace. अत्यंत सिम्पल किंवा बेसिक मिनिंग म्हणजे काय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा? तर ज्या ठिकाणी वर्कर्स काम करतात, जे काही वर्कप्लेस असेल, जे ऑफिस असेल, त्या ठिकाणी जे वर्कर्स, जे ह्युमन रिसोर्स काम करीत असतो त्यांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी वर्कर्स काम करत असतात तर त्यांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. Now let's see proper meaning of human resource management. So human resource management, HRM or HR, is the management of human resources. Human resource management, it is independent or distinct and more important branch of industrial management. This branch of knowledge relates to everyone from the chief manager of the workforce working in the organization at the enterprise level to the simple worker. As a field, human resource management has undergone many changes over the last 20 years, giving it an even more important role in today's organization. तर ही जी काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये लास्ट 20 इयर्सपासून अनेक मोठे प्रकारचे चेंजेस
हे झालेली आहेत. त्याचबरोबर कोणतेही कंट्री असो, ओके, कोणत्याही देशाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी इंडस्ट्रीयल अँड इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट ही होणे आवश्यक असते. म्हणून इंडस्ट्रीयल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही त्या देशात उपलब्ध, ओके, जो अवेलेबल असलेला नॅचरल, फायनान्शियल अँड ह्युमन रिसोर्स आहे यावरती अवलंबून असतो, डिपेंड असतो. बट इन दिस 3 रिसोर्सेस, ओके, in these 3 resources the most important resource is human resource, okay, natural, financial and human resource. हे जे 3 मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्स आहे यामधील अत्यंत इम्पॉर्टंट असा रिसोर्स कोणता आहे तर ह्युमन रिसोर्स, बिकॉज इट इज मोस्ट इम्पॉर्टंट असेट और फॅक्टर्स. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज independent and more important branch of industrial management. This branch of knowledge relates to everyone from the chief manager of the workforce working in the organization. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याला मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाचे स्थान दिले आहे, कारण बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी फक्त जी काय असेट आहे, लँड, मशिनरी, कॅपिटल, ओके, अँड लेबर्स यांची गरज असते. पण लँड, मशिनरीज, कॅपिटल या निर्जीव घटक आहेत, ओके, आणि लेबर जो काही ह्युमन रिसोर्स आहे तो सजीव घटक आहे. तो प्रत्येक बिझनेसचा एक आत्मा असतो. जर बिझनेसमध्ये लेबरच नसतील, ओके, एम्प्लॉईजच नसतील तर बिझनेस काहीच कामाचा नसतो. कारण बिझनेस योग्य त्या प्रकारे हँडल करायचं म्हटले की नुसतंच कॅपिटल, मशिनरीज असून चालत नाही, तर त्याला योग्य त्या प्रकारे हँडल करणे गरजेचं असते. म्हणून अशा ठिकाणी, ओके, ऑर्गनायझेशनमध्ये किंवा बिझनेसमध्ये लेबर्सची, ओके, एम्प्लॉयची आवश्यकता असते. म्हणून मॅनेजमेंटमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला महत्त्वाचे स्थान आहे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनमुळे काय झाले आहे तर जे काही इंडस्ट्रियलायझेशन आहे त्या सिच्युएशनमध्ये अत्यंत झपाट्याने बदलत आहे. यामध्ये इंटरनॅशनल, मल्टीनॅशनल हे जे काही कंपनी आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणावर जाळे निर्माण झाले आहे. जसजसा उद्योग संस्थांचा एक्सपान्शन वाढत आहे, ओके, जसजसे जे काही इंडस्ट्रीज आहेत त्यांचे एक्सपान्शन वाढत आहे तसतसे मॅनेजमेंटमध्ये देखील अनेक क्वेश्चन्स, ओके, अनेक प्रश्न व त्यांचे नेचर हे तीव्र होऊ लागले आहे. मॅनेजमेंटविषयी ज्या काही डिफिकल्टीज असतात, ओके, मॅनेजमेंटमध्ये अनेक डिफिकल्टीज असतात, मग त्या ह्युमनशी रिलेटेड असतात. अशा सिच्युएशनमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यांचे इम्पॉर्टन्सी अधिक वाढलेले दिसून येते. या 20th सेंचुरीपासून इंडस्ट्रियल रिलेशन्स, ओके, या 20th सेंचुरीपासून इंडस्ट्रियल रिलेशन्स या नावाने ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केले जात आहे. इन ब्रीफली सांगायचं म्हटले तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय तर बिझनेस ऑर्गनायझेशनमधील जो काय एम्प्लॉय आहे, ओके, जो एम्प्लॉयर्स असतात त्या ऑर्गनायझेशनमधील ती एक मेन असेट आहे. ती असेट म्हणजेच त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉयर्स हे चांगल्या प्रकारचे मिळविणे, ओके, ते रिक्रूट करणे व ते टिकविणे व त्यांचा मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट करणे, ओके, यासाठी जे काही प्रयत्न केले जातात त्या सर्व प्रयत्नांना ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हटले जाते. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय तर जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये एम्प्लॉईज हा अत्यंत महत्त्वाचा असा एक फॅक्टर आहे. ती एक मेन असेट आहे. ती असेट म्हणजेच त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉय. मग ते एम्प्लॉय योग्य त्या प्रकारचे असणे आवश्यक आहे. जर एम्प्लॉई चांगले क्वालिफिकेशनवाले असेल, त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात नॉलेज असेल, ते योग्य त्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकत असतील तर असे एम्प्लॉईज त्या ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रूट केले जातात. त्यानंतर त्यांना योग्य त्या प्रकारचे ट्रेनिंग दिले जाते आणि ती ऑर्गनायझेशनमध्येच कसे राहतील, कसे टिकून राहतील यासाठी वेगवेगळे प्लॅन्स केले जातात, जेणेकरून त्यांनी त्या ऑर्गनायझेशनमध्येच राहिले पाहिजे आणि त्यांचे डेव्हलपमेंट करणे, ओके, त्या ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट करणे यासाठी जे काही प्रयत्न केले जातात त्यांनाच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा जो काही प्रॉपर मिनिंग आहे तो आपण या ठिकाणी पाहिला. यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचे काही डेफिनेशन्स आहे. नाव लेट्स सी डेफिनेशन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. Many authors have given some definitions of human resource management. Let's see one by one.
तर आपण आज मोस्ट इम्पॉर्टंट अशा 3 डेफिनेशन्स या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, त्या पाहणार आहोत. तर द फर्स्ट डेफिनेशन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट गिवन बाय एडविन फ्लिपो. तर एडविन फ्लिपो हे जे काही ऑथर्स आहेत त्यांनी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ह्याची एक डेफिनेशन केली आहे. ओके, ती डेफिनेशन फर्स्टली आपण पाहूया. तर अकॉर्डिंग टू एडविन फ्लिपो, इट इज द प्लॅनिंग, organizing, directing and controlling of the procurement, development, compensation, integration, maintenance and separation of human resource to the end that individual, organizational and social objectives are accomplished. तर एडविन फ्लिपो यांनी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याची डेफिनेशन केली आहे. ओके, अकॉर्डिंग टू एडविन फ्लिपो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय. एडविन फ्लिपो यांच्या मते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे इंडिव्हिज्युअल, ओके, ऑर्गनायझेशनल अँड सोशल ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी जो काही ऑर्गनायझेशन आहे, ओके, त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्स प्रोक्युरमेंट करणे, ओके, प्राप्त करणे, त्याचबरोबर त्यांची डेव्हलपमेंट करणे, त्यांचे योग्य प्रकारे कंपेन्सेशन करून इंटिग्रेशन करणे व मेंटेनन्स अँड सेपरेशन करण्यासाठी, ओके, मेंटेनन्स अँड सेपरेशन करण्यासाठी हे जे काही ऑल फंक्शन्स आहेत ते योग्य प्रकारे करता यावेत, याकरिता ज्या काही क्रिया केल्या जातात, जे काही फंक्शन्स केले जातात, जे काही काम केले जाते, ओके, म्हणजेच वेगवेगळे प्लान्स तयार करणे, ओके, त्यामध्ये ऑर्गनायझिंग करणे, डिरेक्टिंग, कंट्रोलिंग करणे म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची अशा प्रकारची डेफिनेशन हे एडविन फ्लिपो यांनी केली आहे. त्यांनी यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय ते सांगितले. नाव लेट्स सी सेकंड डेफिनेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. द नेक्स्ट डेफिनेशन्स ऑफ गिवन बाय इन्व्हान्सविच अँड ग्लूक. ओके, अकॉर्डिंग टू द इन्व्हान्सविच अँड ग्लूक, human resource management is concerned with the most effective use of people to achieve organizational and individual goals. It is the way of managing people at work so that they give their best to the organization. तर सेकंड डेफिनेशन आपण पाहत आहोत. सेकंड डेफिनेशन ही इन्व्हान्सविच अँड ग्लूक यांची आहे. त्यांच्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचे जे काही इंडिव्हिज्युअल गोल्स असतात, ओके, ते इंडिव्हिज्युअल्स गोल्स अचीव करण्यासाठी ऑर्गनायझेशनमधील जो ह्युमन रिसोर्स आहे, ओके, जो अवेलेबल असणारा ह्युमन रिसोर्स असतो त्याचा ऑर्गनायझेशनसाठी पुरेपूर प्रभावी वापर करून घेणे, ओके, व त्यांना मॅनेज करण्याचा एक बेस्ट वे किंवा एक बेस्ट मार्ग म्हणजे काय, तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. जेणेकरून तो जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्या ऑर्गनायझेशनसाठी जास्तीत जास्त चांगला बेस्ट परफॉर्मन्स देतील. ओके, इन्व्हान्सविच आणि ग्लूक यांनी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची अत्यंत सिम्पल अँड इझी अशी डेफिनेशन केली आहे. तर त्यांनी काय सांगितले आहे, तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन अनेक गोल्स असतात, तर ते गोल्स अचीव करता यावेत यासाठी त्या ठिकाणी अवेलेबल असणारा ह्युमन रिसोर्स त्यांचा पुरेपूर प्रभावी वापर करून घेणे आणि त्यांचे योग्य त्या प्रकारे, ओके, मॅनेज करण्याचा एक बेस्ट मार्ग म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. जेणेकरून ते त्या ऑर्गनायझेशनसाठी बेस्ट ऑफ परफॉर्मन्स देतील. नाव लेट्स सी नेक्स्ट और लास्ट डेफिनेशन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. The last definitions of human resource management given by C.H. Northcott. तर आपण फर्स्ट डेफिनेशन ही एडविन फ्लिपो या ऑथर्सची पाहिली. त्यानंतर सेकंड डेफिनेशन ही इन्व्हान्सविच आणि ग्लूक यांनी दिलेली आहे. त्याचा स्टडी आपण या ठिकाणी केला, ते डिस्कशन या ठिकाणी केले. त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याची थर्ड डेफिनेशन आहे, ती आहे C.H. नॉर्थकॉट यांची. तर C.H. नॉर्थकॉट यांनी काय सांगितले आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे त्यांच्या मते काय आहे, तर लेबर रिसोर्स मॅनेजमेंट is an extension of general management that of prompting and stimulating every employee to make his fullest contribution to the purpose of the
business. Okay, this definition given by C.H. Northcott. तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनची जी काही उद्दिष्टे असतात ती अचीव करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉईजने फुल कॉन्ट्रीब्युशन द्यावे. ओके, त्याने बेस्ट परफॉर्मन्स द्यावा, जास्तीत जास्त योगदान दिले पाहिजे. यासाठी त्या एम्प्लॉईजना, त्या वर्कर्सना मोटिवेट करणे, ओके, त्यांना प्रोत्साहित करणे, काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे, यासाठी जे काही मॅनेजमेंट केले जाते त्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हणतात. ओके, C.H. नॉर्थकॉट यांनी देखील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची अत्यंत सिम्पल अशी डेफिनेशन दिली आहे. तर त्यांच्या मते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनची जी काही उद्दिष्टे असतात, जी काही ऑब्जेक्टिव्ज असतात, जी गोल्स असतात ते लवकरात लवकर अचीव करता यावी यासाठी त्या ऑर्गनायझेशनमधील जे एम्प्लॉईज आहेत, ओके, जे वर्कर्स आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या ऑर्गनायझेशनमध्ये योगदान द्यावे, फुल कॉन्ट्रीब्युशन द्यावे. यासाठी त्या एम्प्लॉईजना, त्या वर्कर्सना मोटिवेट करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी जे जे मॅनेजमेंट केले जाते, ओके, त्यालाच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हणतात. तर अशा या 3 डेफिनेशन्स आपण या ठिकाणी पाहिले आहेत. फर्स्ट डेफिनेशन होती एडविन फ्लिफो यांची, सेकंड डेफिनेशन इन्व्हेन स्विच अँड ग्लुक यांची आपण पाहिली, त्यानंतरची लास्ट डेफिनेशन आहे C.H. नॉर्थकॉट यांची. तर अशा 3 डेफिनेशन्सवरून असे फाइंड आउट होते की या ऑल डेफिनेशनवरून असे निदर्शनास येते की प्रत्येक बिझनेस, ओके, तो बिझनेस कोणताही टाईपचा असो, ओके, ईच अँड एव्हरी बिझनेसमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईज हा अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे. ओके, ह्युमन रिसोर्स त्या ऑर्गनायझेशनचा, त्या कंपनीचा एक असेट आहे. आणि जी काही ऑर्गनायझेशन आहे त्यांची जी गोल्स असतात, जी ऑब्जेक्टिव्ज असतात ती ठरलेली असतात. मग ते अचीव करण्यासाठी ह्युमन रिसोर्स हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. यासाठी त्या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे आणि त्यांनी बेस्ट परफॉर्मन्स द्यावा, जास्तीत जास्त मन लावून त्यांनी काम करावे. यासाठी त्यांना मोटिवेट करणे, तो टिकवून ठेवणे, ओके, त्यांची डेव्हलपमेंट कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणे आणि यासाठी योग्य ते प्लॅनिंग, ओके, हे सर्व योग्य त्या प्लॅनिंगच्या बेसिसवरच होऊ शकते. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि या सर्वांनाच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हणतात. आणि ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करण्यासाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये HR मॅनेजर हा अपॉइंट केलेला असतो. तो योग्य त्या प्रकारे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो ह्युमन रिसोर्स अवेलेबल असतो, जे वर्कर, जे एम्प्लॉईज अवेलेबल असतात, जे त्या ठिकाणी काम करत असतात, त्यांचे योग्य त्या प्रकारे डेव्हलपमेंट करण्याचे, त्यांनी जास्त मोठ्या प्रमाणात काम करायसाठी त्यांना मोटिवेट करण्यासाठी वेगवेगळे प्लान्स तयार करीत असतो. त्यांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करीत असतो. यालाच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हणतात. तर आज आपण या लेक्चर्समध्ये जो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे त्यामध्ये जो फर्स्ट युनिट आहे तो आपण स्टार्ट केला आहे. त्यामधील आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग या लेक्चर्समध्ये पाहिले आहे. त्याचा ओव्हरऑल स्टडी या ठिकाणी केला. त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या अनेक ऑथर्सने डेफिनेशन्स केले आहेत. त्यामधील अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट असणाऱ्या ज्या काही 3 डेफिनेशन्स आहेत त्यांचा स्टडी या ठिकाणी केला. ओके, थँक्यू.